न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। चांभारलेणी येथील अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणातील 4 आरोपींना अटक। गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी। 22/6/2025 रोजी सायंकाळी 6:45 वाजता एका अज्ञात आणि अनोळखी इसमाचा मृतदेह चांभारलेणी या परिसरात सापडला आणि या अनोळखी मृत असलेल्या इसमाच्या तोंडावर डोक्यावर वार करून त्याला जिवे ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज आला होता। या संदर्भात पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे यांनी मसरूळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आणि या तक्रारीनंतर मसरूळ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट 1 च्या कर्मचारी हे कामाला लागून मयत असलेल्या इसमाला कोणी मारले याचा तपास करत होते। अखेर या खुनाचा उलगडा करत गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकारी तसेच कर्मचारी यांनी 4 आरोपींना अटक केली आणि याचीच माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। अमर सोळंके, बोरगड मसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती। त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे श्री प्रवीण वाघमारे, विशाल काटे, विशाल देवरे, मरकड, संदीप भांड, आप्पा पानवळ, मुक्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू 11 दिवस आम्ही CCTVची पाहणी केली। सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला। पेठ, दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः 200 किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे। या तपासामध्ये आम्ही एकूण आता 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता। त्याच्या जवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे। त्याला सोळंके, BBS न्यूज, नाशिक। सातपूरकर खवय्यांसाठी खास शौर्यवाडा हॉटेलचे भव्य उद्घाटन संपन्न। सातपूर शहरातील खवय्यांसाठी एक नवीन स्वादिष्ट ठिकाण म्हणून शौर्यवाडा या व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेलचा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न झाला। सातपूर त्र्यंबक रोडवरील कुबेरस्वामी पेट्रोल पंपाजवळ नव्यानं उभारण्यात आलेल्या या हॉटेलचे उद्घाटन भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका सौ शेफाली भुजबळ, शौर्यवाडा हॉटेलचे संचालक विकास नाना हंडे तसेच द फोन रूमचे संचालक शुभम पवार यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। सर्वोत्तम आमची चव हीच आमची ओळख या घोषवाक्यासह शौर्यवाडा हॉटेलने आपल्या स्वादिष्ट, चविष्ट आणि व्हेज नॉनव्हेज पदार्थांसाठी सातपूरवासियांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला आहे। विशेषतः मटण रान, चिकन रान हे खास पदार्थ खवय्यांसाठी आकर्षण ठरणार आहे। बंधरे कुटुंबियांनी अनेक वर्षांचा व्यवसायाचा अनुभव गाठीशी ठेवत सातपूरकरांसाठी हे हॉटेल सुरू केलं आहे। अशोक दामोदर बंधुरे, कांतीलाल बंधुरे आणि सुरेश बंधुरे यांच्या पुढाकारातून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आणि या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये यशोदा हांडे, विलास नाना हांडे, पंकज पुन आदींचा समावेश होता। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत बंधुरे परिवारातर्फे करण्यात आले। कार्यक्रमाची संकल्पना संजय बंधुरे यांची होती, तर आयोजनात आशाताई बंधुरे, कमलताई बंधुरे, मंदाताई कांतीलाल बंधुरे, मंगल बंधुरे, धनश्री बंधुरे, दीपक मौले यांचा मोलाचा सहभाग होता।
तसेच सातपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ जॉगर्स ग्रुप आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शौर्यवाडा हॉटेल आता सातपूरकर खवय्यांसाठी नव्या स्वादाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे. ब्रँड आहे आणि हा स्पेशली नॉनव्हेज रान म्हणजे नॉनव्हेजमध्ये रान, चिकन रान आणि मटन रानसाठी स्पेशलिस्ट आहे. तर बरेच दिवसापूर्वी आमचं हे स्वप्न होतं का हा ब्रँड आपल्याला आपल्या इकडे आणायचा आहे, नाशिककरांसाठी आणायचा आहे. त्यांना पण नाशिककरांना पण ही चव आपली द्यायची आहे. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना इकडे आमंत्रण दिलं आणि त्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकार करून अशी ही भव्य शाखा आम्हाला ओपन करायची संधी दिली. तर सर्वप्रथम मी नानांचं धन्यवाद करतो आणि आमचे बंधुरे परिवार आणि हांडे परिवार, शौर्यवाड्याची पूर्ण टीम यांना शुभेच्छा देतो. प्रथम तर उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचे हार्दिक स्वागत आणि सर्व जगात भारी दिसतात. पहिले तर तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. वेळात वेळ काढून सर्व इथं आले. तसं पाहायला गेलं तर प्रमुख उपस्थिती म्हणून मला इथं बोलवलेलं आहे, पण पहिल्यांदा मी माझ्याच हॉटेलात प्रमुख उपस्थिती म्हणून आलेलो. कारण विकास नानाचं हॉटेल म्हणजे माझंच हॉटेल. आमच्या मैत्रीला जवळपास 6-8 महिने झाले ना, जास्त वेळ नाही झालेला आहे. पण मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस हे कोणाला म्हणायचं असं आमच्या नानांना. पुण्यात तर त्यांनी राडा घातलाच होता आणि नाशिकमध्ये शौर्यवाडाची अत्यंत गरज होती. तर सर्वप्रथम तर मी संपूर्ण नाशिककरांना हीच विनंती करत का माझ्या भावाला शौर्यवाडाला खूप सपोर्ट करा, शेअर करा आणि जशी आजपर्यंत द फोन रूमला साथ दिलेली तुमच्यामुळं आज द फोन रूम आहे, आमचा पेज आहे, इंस्टाग्राम आहे, तसंच नानाला देखील नाशिकमध्ये तुम्ही सपोर्ट करा. आणि तसेच उपस्थित मान्यवर माझे गुरुवर्य व जमलेला माझ्या सर्व मित्रपरिवारास मी नतमस्तक आदरपूर्वक नमस्कार करतो. नानांचं जर बघितलं तर नाना एक 4-6 महिन्यापासूनच इंस्टाग्रामवरती मार्केटिंग करायला लागले होते, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती. त्याच्या पहिले नानांनी जे साम्राज्य उभं केलं होतं ते शून्यातून पूर्ण साम्राज्य उभं केलं होतं. आता आमच्या सारख्याने समजा इंस्टाग्रामवरती मार्केटिंग करून व्हिडिओ टाकून म्हणजे कस्टमरपर्यंत पोहोचलोय. पण मग नानांच्या टायमाला ते इंस्टाग्राम जास्त नव्हतं, पण सोशल मीडिया वगैरे तेव्हा सुद्धा नानांकडे वेटिंग असायची आणि ते आम्हाला माहिती, आम्ही पहिल्यापासून बघायचो. आणि आता तर इंस्टाग्रामवरती नाना आलेले म्हणजे विषयच येत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी नानाला विचारलं किचन बघितल्यावरती का व्हेज आहे ना, कारण मी माळकरी आहे आणि माझ्या खाण्याची सोय पहिले मी बघत. तर मग व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी नानांनी सोय केलेली आहे. तर सर्वांनी उपस्थिती द्यायचीच आहे. इथं मित्रांसोबत परिवारासोबत इथं यायचं आहे आणि आम्हा मराठी माणसाला असाच सपोर्ट करायचा आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. इकडे खरं तर माझे सासरे म्हणजे भुजबळ साहेब येणार होते, पण अधिवेशन चालू आहे म्हणून ते काही येऊ शकले नाही. आणि जसं आशाताईंनी आम्हाला सांगितलं, मला सांगितलं काल की बाबा तू ते तर नाही तर तुम्ही तरी या, म्हणून मग मी आज धावत पळत आले मुंबईहून. खरं तर तुम्ही सगळे परिवार, जो हांडे परिवार इकडे बसलेला आहे आणि त्यांनी आत्ताच मला सांगितले की 5 वर्ष या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात आणि ही 10वी शाखा आहे, नाशकात पहिली. आणि त्याच्यानंतर पण असंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत आणि त्याच्याही पलीकडे जाणं खरंच गरजेचं आहे. कारण खाद्य संस्कृती ही खूप वाढत चालली आहे. ज्यावेळेस मी मुंबईहून नाशकात आले 20 वर्षापूर्वी, त्यावेळेस एखाद दुसरं हॉटेल होतं आणि घरचं जेवण मिळावं म्हणून हे अशा वाडे निर्मिती झाली आणि त्याच्यातून ते हॉटेल व्यवसाय सुरू झाला. आणि ती काही चव जी घरची चव असते ती या वाड्यांमधनंच मिळते आणि असल्याच हॉटेलमधनं मिळते. म्हणून मी आत्ताच त्यांच्या मिसेसना विचारत होती की बाबा तुमचाच मसाला असतो का, काळा मसाला, लाल मसाला, म्हणजे जे कोण बाहेरून येणार असेल आणि त्यांना इकडे आपल्या घरची चव पाहिजे असेल तर ती खरोखर घरची चव मिळते. आणि जसं आत्ता त्यांनी सांगितलं की बाबा आमचं एक फ्रँचायझी देतो, त्यावेळेस आमचं हे सिस्टमॅटिक असतं की असंच हॉटेल झालं पाहिजे, असंच रंगरंगोटी पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे. आत्ताच किचन बघून आले, एवढं मोठं किचन आहे आणि त्याच्यात स्पेशालिटी आहे चिकन रान आणि मटण रान. हे एक वेगळं म्हणजे मला आत्ता ऐकायला मिळालं. मुंबईमध्ये बरंचसं असतं, मुंबईमध्ये आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जातो आणि त्याची टेस्ट घेत असतो, पुण्याला हॉटेलमध्ये जातो, पण हे असली हॉटेल आपल्याला हे अस्सल हॉटेल
घरगुती हॉटेल हे आणणं पण गरजेचं होतं. म्हणून सगळ्या बंधुरे परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनाही शुभेच्छा. असे कितीतरी आपल्या नाशकात यावेत म्हणून त्याच्यासाठी आम्हाला भुजबळ परिवाराकडनं तुम्हाला आशीर्वाद. धन्यवाद मला इकडे बोलण्याची संधी दिली. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फळबागांची लागवड करावी आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल असे आवाहन चक्क कृषी विभागाकडून करण्यात आले. मात्र महाडीपीटी पोर्टलवर फलोत्पादन विभागच वगळण्यात आला की काय असा प्रश्न निर्माण झाला असून ऐन हंगामात फळबागा लावण्यासाठी ऑप्शन येत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून दरवर्षी फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या विविध योजना
राबवण्यात येतात. त्यासाठी महाडीबीटी महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. गेले काही दिवस या पोर्टलवर फलोत्पादन विभागातील योजना येत नसल्याने शेतकऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली आहे. फळबाग लागवडीचा अर्ज करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले परंतु पोर्टलवर घटकच येत नाही. जुलै महिना फळबागा लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. शेतकऱ्यांचे अर्ज दाखल होऊ शकलेला नाही अशी स्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि मनरेगा योजनेच्या माध्यमातून यासाठी आवश्यक असलेल्या पूर्वसंमतीसाठी अर्ज सबमिट झालेला नाही. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून वेळोवेळी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचा प्रयत्न केला मात्र यश काही मिळाले नाही. कधी OTP जनरेट होत नाही, कधी अर्ज सबमिट होत नाही. परिणामी संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना सध्या फळबाग लागवड सुरू करायची होती मात्र अर्ज प्रक्रिया न झाल्याने अडचण आलेली आहे. लागवडीसाठी लागणारी रोपे, सिंचन यंत्रणा, मजुरी, मनरेगाचे मंजुरीचे आदेश हे सर्व अर्जाच्या पूर्वसंमतीवर अवलंबून आहेत. परंतु सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच पोर्टल सुरळीत काम करत नसल्याने योजना केवळ कागदावरच राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लागवडीची योग्य वेळ वाया जाईल का काय असा प्रश्न पडलेला आहे आणि याबाबत कृषी विभागाच्या तालुका जिल्हा कार्यालयात कुणाकडेही समाधानकारक उत्तर नाही. सतत इंटरनेट अडचणी, OTPची अडचण, सर्व्हर डाऊन आणि साईट न उघडण्याच्या तक्रारी केवळ एका शेतकऱ्याच्या नाहीत तर असंख्य शेतकरी आहेत. हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी गरजेचे असताना डिजिटल सुविधा कमी मिळत असल्याने डोकेदुखी झालेली आहे. ऑनलाईन अर्ज होत नसेल तर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा पर्याय ठेवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. वेळेवर अर्ज आणि पूर्वसंमती मिळाली नाही तर शेतकरी फळबाग लागवड करण्याच्या निर्णयापासून वंचित राहणार आहेत. लागवडीचा योग्य हंगाम सुरू असूनही शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. राज्य सरकार आणि कृषी विभागाचे महाडीबीटी पोर्टलची तांत्रिक सुधारणा करून अर्जदारांना अडचणविरहित सेवा देण्याची मागणी होते आहे. उपसंचालकांनी अद्याप माहिती याबाबत राज्याचे कृषी विभागाचे पुणे स्थित उपसंचालकांकडे विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून त्यामुळे काही दिवस महाडीबीटीवरील फलोत्पादन विभाग बंद ठेवण्यात येत असल्याचं कारण सांगितलं आणि यातून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फळबागा लावण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि याचं उत्तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देतील काय असा प्रश्न BBS कडून विचारण्यात येतो आहे. BBS न्यूजसाठी हरिभाऊ सोनवणे, उपसंपादक, नाशिक. कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते SBI संजीवनी निरंतर सेवा या उपक्रमाचे उद्घाटन. प्रतिनिधी सुरेश इंगळे, BBS न्यूज, सिन्नर. SBI संजीवनी निरंतर सेवा हा उपक्रम भारतीय स्टेट बँकेने आजपासून सिन्नर शहरामध्ये गोंदे येथील समृद्धी हायवे टोल प्लाझा येथे सुरू करण्यात आला आहे. या SBI संजीवनी निरंतर सेवेमध्ये कंटेनर, क्लिनिक आणि ॲम्ब्युलन्स 24 तास कार्यरत असणार आहे. समृद्धी हायवेने किंवा नाशिक पुन्हा हायवेने प्रवास करणारे प्रवासी किंवा चालक यांना अपघातादरम्यान त्यांचा जीव वाचवण्यासाठी टोल फ्री नंबर 91 36 95 85 28 हा नंबर डायल केल्यास ॲम्ब्युलन्स आपल्यापर्यंत पोहोचवून जखमींना क्लिनिकमध्ये आणून त्यांच्यावर पूर्णपणे मोफत प्रथमोपचार करण्यात येईल. या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी क्लिनिक आणि ॲम्ब्युलन्सची पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. हा प्रयोग इथे राबवला जात आहे ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब, SBI फाउंडेशनचे अध्यक्ष सावसर आदरणीय बापट साहेब, राजारामजी चव्हाण साहेब, समीर चव्हाण साहेब, आदरणीय माळे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी म्हणून वेळ खूप झालेला आहे परंतु 2च मिनिटात मला जे वाटतं ते बोलायचा प्रयत्न करतो. दवाखान्याची गरज पडू नये हे जरी नक्की असलं तर ती पडतेच हे सुद्धा नक्कीच आहे. आणि अपघात झाल्यानंतर एक अभ्यास आहे की 3 तास हे अतिशय महत्त्वाचे असतात ट्रॉमाच्या दृष्टीने आणि ते 3 तास ज्याला गोल्डन आवर्स म्हणतात त्या गोल्डन आवर्समध्ये आपल्याला जर इलाज झाला त्या पेशंटवर तर नक्कीच आयुष्य वाढू शकतं, माणूस जगू शकतो. मी SBI फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानतो
की गोल्डन आवर्स म्हणायच्या ऐवजी आता गोल्डन मोमेंट्स म्हटले पाहिजे, कारण आपण एकदम जवळ आलेलो आहोत. आणि 3 तास याच्या ऐवजी 3 मिनिटात आपण लोकांचे इलाज करू शकाल. आणि मला वाटतं हा एक सकारात्मक दृष्टिकोन SBI फाउंडेशनने घेतला आहे. आदरणीय कोकाटे साहेबांनी त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून आज हा प्रयोग इथं अवलंबला जातो आहे. याचा उपयोग अपघातग्रस्तांना तसंच येथील ग्रामस्थांना आणि खास करून रस्त्यावर जाणाऱ्या ड्रायव्हर कम्युनिटीला होणार आहे. आणि ही निरंतर सेवा जे नाव आहे, ही निरंतर सेवा चालू राहो ही मी SBI फाउंडेशनच्या अध्यक्षांकडे विनंती करतो. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? शेतकऱ्यांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे. उजनी येथील 33 kV वीज उपकेंद्राचे लोकार्पण. नाशिक दिनांक 4 जुलै 2025. रस्ते, वीज आणि पाणी या शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. आज सिन्नर तालुक्यातील उजनी येथील 3311 kV वीज उपकेंद्राचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते आणि यावेळेस महावितरणाचे अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, कार्यकारी अभियंता शीतलकुमार घुमे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील काळोलीकर, उपकार्यकारी अभियंता विठ्ठल हरक, सहाय्यक अभियंता स्थापत्य कृष्णा थोरात, दिनेश राजपूत, वैभव पवार, सरपंच निवृत्ती सापणार यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी म्हटलं आहे की यापूर्वी पूर्व भागातील पांचाळे, उजनी, दहिवाडी आणि सांगावी परिसरातील शेतकरी आणि ग्राहक यांना विजेच्या समस्या उद्भवत होत्या, परंतु आज कार्यान्वित झालेल्या 33 kV वीज उपकेंद्राच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा मिळतो आहे. नवीन कृषी धोरणाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक विकासात्मक योजना राबवण्यात येणार आहेत. वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील गावांसाठी 3 फेज आणि वाडी वस्त्यांसाठी सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा नवनवीन शेती साधनांद्वारे उत्पादक खर्च कमी करून शेतीतील उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. आपत्तीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र स्थापित करण्यात येणार असल्याचे मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी म्हटलं आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईला मुख्यमंत्र्यांच्या निवडीनुसार महावस्त्र रवाना. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करण्यात येते आहे. या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं विठ्ठल रखुमाईसाठी रेशमी पोशाख बनवण्यात आलेला आहे. महापूजेच्या वेळी देवतांना हा पोशाख घातला जाईल. भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख श्री तुषार भोसले हा पोशाख घेऊन उद्या नाशिकहून
पंढरपूरकडे रवाना होतील, तेथे मंदिर समितीकडे हा पोशाख सुपूर्द करण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इच्छेनुसार जांभळे आणि केशरी रंगात हे पोशाख बनवण्याची जबाबदारी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांच्यावर सोपवण्यात आली होती. या पोशाखांमध्ये श्री विठ्ठलासाठी जांभळा रंगाचा भरजरी रेशमी बाराबंदी अंगरखा, केशरी रंगाचे सोळे आणि भरजरी शेला तयार करण्यात आलेला आहे. तर रुक्मिणी मातेसाठी जांभळ्या रंगाची पारंपरिक मोराचं डिझाईन आणि काठ असणारी भरजरी रेशमी नऊवारी पैठणी आणि भरजरी केसरी शेला बनवण्यात आला. सर्व पोशाख भरजरी लेस लावून पोशाखाची शोभा आणखीनच वाढवण्यात आली आहे. पुणे येथील कारागिराकडून 8 दिवसात हा पोशाख बनवून घेण्यात आला आहे. तर विठ्ठलाची बाराबंदी पंढरपूर येथील कारागिराकडून बनवून घेण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल आषाढी एकादशीच्या सोहळा 3 दिवसांवर आलेला असून आषाढी निमित्त लाखोंच्या संख्येनं वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे दर्शनासाठी मार्गस्थ झालेले आहेत. यावर्षी वारकऱ्यांना या भरजरी पोशाखामध्ये विठुरायाचं दर्शन होणार आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? फलक रेखाटन विशेष दिनांक 6 जुलै 2025 आषाढी एकादशी. नूतन महाविद्यालय भाटगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी. भक्ती, समर्थन आणि माणुसकीचं अनोखं पर्व. ही वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी चालत जाणारी श्रद्धेची सागर यात्रा. या यात्रेत जातपात, वय, लिंग, धर्म, आर्थिक स्तर किंवा सर्व सीमारेषा नष्ट होतात. माऊली माऊलीचा जयघोष करत लाखो वारकरी भजन कीर्तनात रंगतात. भक्तिभावात न्हालेलं असतं संपूर्ण महाराष्ट्र. याच भक्तिरसात एक वेगळा आणि संवेदनशील संदर्भ नूतन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक श्री देव हिरे यांनी शालेय दर्शन फलकावर उभा केला आहे. रंगीत खडूच्या माध्यमातून त्यांनी तृतीयपंथीय किन्नर समाजाचे वारकरी वारीतील समर्पण आणि प्रभावीपणे चितारलं आहे. या समाजाने अनेकदा दूर लोटलेल्या किन्नर समाजाला वारीने विठ्ठलाच्या चरणाशी स्थान दिलं. माऊलीने ते स्वीकारलं. वारीत सहभागी झालेले हे तृतीयपंथीय ज्या श्रद्धेनं विठोनामात तल्लीन झाले, त्याला सारा महाराष्ट्र नतमस्तक झाला. माऊली माऊलीच्या गजरात त्यांना सामावून घेतलं. हा फलक म्हणजे केवळ कलाकृती नव्हे, तर सामाजिक संदेश देणारी जागृती होय. तृतीयपंथीयांचाही समाजात सन्मानाने सहभाग असावा, यासाठी हिरे सरांनी रंगरंगोटीच्या माध्यमातून दिलेला हा अभिव्यक्तीचा ठोस प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनीच हीच प्रार्थना करूया. पांडुरंगा, सर्व जीवांना समान सन्मान स्वाभिमान स्वीकारते. तुझ्या चरणी कुणीही उपेक्षित राहू नये. पंढरपूरच्या विठुमाऊलीचं दर्शन लाभो. सगळ्यांनाच आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. नूतन माध्यम. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मालक हा अमित शहा आहे. शिवसेना उभाटा उपनेते शरद कोळी. एकनाथ शिंदे जय गुजरात घोषणा.
बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर शिंदेचं कानफाड आणि थोबाड फोडलं असतं. एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा विजय असो हे म्हणणं बरोबर आहे, कारण त्याचा मालक हा महाराष्ट्रात आला होता. त्यामुळे गुजराती मालकाला खुश करण्यासाठी तो गुजरात जिंदाबाद म्हणणारच. एकनाथ शिंदे याच्या पक्षाचे मालक हा अमित शहा आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्षाच्या पुढे अशा घोषणा दिल्याच पाहिजेत. एकनाथ शिंदे यांचे फार वाईट दिवस आले आहेत, कारण खातोय महाराष्ट्राचं गुणगान गातोय गुजरातचं. येत्या भविष्यातील निवडणुकीत महाराष्ट्र हा एकनाथ शिंदेला कधीच माफ करणार नाही. इथून पुढे एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसता कामा नये. तुम्हाला एवढा गुजरातचा पुळका आला असेल तर तुमचे रेशन कार्ड, रहिवासी दाखला, मतदान कार्ड आणि आधार कार्ड हे गुजरातचं काढा. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे ताकद कुणाची? शिवसेनेची. गुजरातीचा विजय असो म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेचा धिक्कार असो. गुजरातीचा विजय असो म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेचा धिक्कार असो. एकनाथ शिंदे हाय हाय, एकनाथ शिंदे हाय, जय शिवाजी. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अहो, एकनाथ शिंदे गुजरातचा विजय असं म्हणलेलं बरोबर आहे. एकनाथ शिंदेचा मालक, गुजराती मालक महाराष्ट्रात आला होता, त्याच्यामुळं मालकाला खुश करण्यासाठी ती गुजरात जिंदाबाद म्हणणार, गुजरात की जय असो म्हणणार. मुळात एकनाथ शिंदेचा पक्षाचा मालक, पक्षाचा अध्यक्ष अमित शहा, त्याच्यामुळं पक्षाच्या अध्यक्षाच्या पुढं अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे अध्यक्षाला खुश करण्यासाठी. त्यामुळं एकनाथ शिंदेचं खरंच खूप वाईट दिवस आले. तर खातोय महाराष्ट्राचं आणि गुणगान गातोय गुजरातचं. पण येत्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये एकनाथ शिंदेला ही महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. त्यांना त्यांची अवकात, त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. मला आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना एक सांगायचं आहे, तुम्हाला जर थोडी जरी काय शिल्लक राहिली असेल तुम्हाला, तर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय हिंदवी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो तुमच्या कुठल्याही डिजिटलवर दिसता कामा नये, कारण तुम्ही त्या लायकीचे राहिलेला नाही. तुम्ही माझं तर आता या माध्यमातून त्यांना सांगणार, तुम्हाला एवढा जर गुजरातचा पुळका आला असेल तर तुमचं रेशन कार्ड गुजरातचं काढा, तुमचा रहिवासी दाखला गुजरातचा काढा आणि तुमचं मतदान कार्ड, तुमचं आधार कार्ड गुजरातचं काढा. गुजराती कार्यक्रमामध्ये जय गुजरात बंद चुकीचं नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची पाठराखण करतायत. काय उत्तर असणार आहे? मुळात ही टोळीच गुजरातवाल्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. ही गुजरातवाल्यांची टोळी आहे आणि टोळीचा प्रमुख आल्यामुळं ही कार्यकर्ते, गुजरातचे ही पदाधिकारी जे आहेत ते नाचतील, त्यांनाही नाचकाम केलं पाहिजे. त्यांनी एकामेकाला उचलून धरण्याचं काम करतात, एकामेकाला सावरण्याचं काम करतात. उद्या मेळावा होतोय, विजय मेळावा करणार आहात, त्या पार्श्वभूमीवरती असं म्हणतात की मराठीचा विजय झाला, पण आता जय गुजरातचे नारे लागत आहेत. मग पुन्हा एकदा मोर्चा काढण्याशिवाय येणार आहे की फक्त अशा मुळामध्ये ह्यांनी जरी हिंदी सक्त कायदा रद्द केला असेल, पण यांच्या डोक्यात किडा ही गुजराती वळवळतोय आणि ती किडा ठेचून काढण्यासाठी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे मैदानावर उतरले आणि त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र शिवसैनिक, मनसे सैनिक रस्त्यावर उतरून यांचाही घातलेलं षडयंत्र तोडून आणि मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. आषाढी एकादशी निमित्त 500 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पोशाखात काढली रॅली. दरवर्षी सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त जयलक्ष्मी प्राथमिक विद्यालयाच्या लहान मुलांची आषाढी एकादशी निमित्त रॅली काढली. लहान मुलांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडावं, या माध्यमातून मुलांना संस्कृती कळावी, आईवडिलांची सेवा कळावी आणि आपला आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन. तर त्यांच्या आषाढी एकादशी निमित्ताने हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो आहे. वारकरी महिनाभर वारीमध्ये चालतात. आज विद्यार्थीसुद्धा या वारीमध्ये आपल्या संस्कृतीची वारी आहे आणि हे संस्कृतीचा विचार विद्यार्थ्यांनी समोर घेऊन जायचं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे चांगले विचार रुजवण्याचं काम शाळेच्या माध्यमातून करत आहोत. 3 दिवसांपासून आम्ही जयलक्ष्मी शाळेचे विद्यार्थी आहोत. दरवर्षी आम्ही सजून येतो आणि दरवर्षी आमची अशी सरी निघते. धन्यवाद. ठाकरे बंधू यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहात वाढ आणि उत्साह शिगेला पोहोचलेला आहे.
खरंच आजचा हा दूध शर्करा योग आम्ही मानतो आहोत. दोघे ठाकरे आज एकत्रित आले, त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आणि खास तर जी तरुण पिढी आहे, जे आदित्य साहेब आणि अमित ठाकरे साहेब हे दोघंही एकत्रित दिसले, याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. आम्हाला मराठी मेळावा पार पडलाय, नागरिकांमध्ये देखील उत्साह आहे. दोन भाऊ एकत्र आलं हीच मोठी गोष्ट आहे, आनंद आहे. महाराष्ट्रात हे एकीकरण होणं गरजेचं होतं. 20 वर्ष लोक वाट बघत होते, मराठी लोक 20 वर्ष वाट बघत होती शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसेनेकडे आणि युवा राजसाहेबांकडे. ही जो ताकद एकत्र आल्यावर आज कोणाची माई आली नाही की आमच्या महाराष्ट्रात शिवाजी छत्रपतीचे पती यांची शिवसेना तिच्याकडे वाकडे नजरेने बघितलं तर त्याला त्या जागेवर ठेचून टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र.